नमस्कार मित्रांनो. मी आहे डॉक्टर अशोक राणा. हे आहे मराठी दर्शन. आज आपण संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. आपल्या भागाचं आजचं शीर्षक विद्रोही विसोबा असं आहे. विसोबा खेचर यांच्याबद्दल खूप नकारात्मक माहिती एकंदर वारकरी संतांच्या साहित्याबद्दल जी काही लिहिली गेलेली माहिती, जे लेखन आहे त्यात आलेली आहे. आणि महेपती बुवा तहाराबादकर यांचा जो संत विजय ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या आधारित ही माहिती लोकांपर्यंत पसरली. विसोबा खेचर यांचा जो उल्लेख होतो तो नामदेवांचे गुरु म्हणून येतो. आणि नामदेवांचे गुरु म्हणून जेव्हा येतो तेव्हा तो थोडासा नकारात्मक येतो, कारण औंढा नागनाथ हे जे तीर्थस्थळ आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आजच्या हिंगोली जिल्ह्यात ते आहे. हिंगोली जिल्ह्यातच संत नामदेवांचं नरसी बामणी हे गाव आहे. बामणी हे पलीकडे आहे, नरसी अलीकडे आहे. आज त्या स्थळाला नरसी नामदेव म्हणून ओळखलं जातं. आणि त्याचा जीर्णोद्धार झाला. खूप सुंदर आणि भव्य मंदिर आज बांधले गेलंय. मी काही वर्षांपूर्वी, साधारणतः 25-26 वर्षांपूर्वी जेव्हा त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा अतिशय लहानसं मंदिर होतं. आणि जे नामदेवांचं जन्मस्थळ होतं ते सुद्धा जुन्या पद्धतीचं होतं आणि त्याचे खासगी मालक होते. आणि त्याला त्यांनी तिकीट वगैरे काहीतरी ठेवलं होतं. अलीकडे मी गेल्या वर्षी गेलो पुन्हा 25 वर्षानंतर. जिजाऊ व्याख्यानमाला त्या ठिकाणी मनोज आखरे यांनी ठेवली होती. त्याचं 25वं वर्ष होतं. आणि 25 वर्षापूर्वी सुद्धा त्या व्याख्यानमालेचा प्रारंभ माझ्याच व्याख्यानाने झाला होता. त्यामुळे त्यांनी आग्रहाने बोलवलं. तर तेव्हाही मी नामदेवांचं ते स्थळ पाहायला गेलो आणि याही वेळेस मी आग्रह केला की मला ते पाहायचं. आणि गेल्यानंतर खूप बदललेलं दिसलं. कारण 25 वर्षापूर्वी तिथे संत नामदेवांना मानणारा एक वर्ग, शीख संप्रदायाचा जो वर्ग होता, त्यांनी गुरुद्वारा बांधायला सुरुवात केली होती. आणि तेव्हा एक 80 वर्षाचे म्हातारे गृहस्थ मला भेटले, शीख संप्रदायाचे. ते म्हणाले की जेवण करून जा, ते लंगर म्हणतात. आणि संत नामदेव हे शिंपी असल्यामुळे शिवणकला विद्यालय त्यांनी तिथे सुरू केलं होतं, महिलांसाठी प्रामुख्याने. यावेळेस मी गेलो तेव्हा खूप व्यापक आणि आधुनिक स्वरूप त्याला आलं. तिथे राहण्याची व्यवस्था वगैरे आहे का, जगभरातून लोक त्या ठिकाणी येतात. आता हे जे ते शिखांचं गुरुद्वारा आहे, नामदेवाचा गुरुद्वारा तिथे आहे. अ, त्याची निर्मिती जी केली आहे ती जगभरातल्या शिंपी लोकांनी केली आहे. जेव्हा त्या वृद्ध गृहस्थांनी मला विचारलं की लंगर जेवण करून जा. लंगर जेवण दोन शब्द वापरले मी, जेवण मराठीतला आहे. तर मी त्यांना सहजपणे प्रश्न केला, आप छिपा हो. छिपा हा शब्द पंजाबमध्ये शिंपी लोकांसाठी वापरतात. तर त्यांनी पटकन होकार दिला. आणि तिथे जी दान देणाऱ्या दानशूर लोकांची यादी होती, अगदी कॅनडापासून तर भारतापर्यंत जेवढे जगभर शीख लोक आहेत त्यातले त्यात ते शिंपी आहेत, त्या लोकांनी देणग्या दिल्या होत्या. आणि सुरुवात झाली होती त्या गुरुद्वाराची. आज मात्र आपण गेलात तर ते अतिशय प्रगत असं ते स्थान आहे. आणि जे नामदेवांचं जन्मस्थळ म्हणून मानलं जातं ते सुद्धा शीख लोकांनी विकत घेतलं, कारण त्यांना जी श्रद्धा होती त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केला त्या खाजगी मालकाला की आम्हाला द्या. आणि त्याचाही जीर्णोद्धार केला. त्या ठिकाणी त्यांनी शिलालेख लावला. तर अशा तऱ्हेने हे स्थान आता अतिशय प्रसिद्ध आहे. आणि तिथून काही अंतरावरच साधारणतः 25-30 किलोमीटर अंतर असेल, औंढा नागनाथ हे तीर्थस्थळ आहे. तर त्या ठिकाणी विसोबा खेचर यांना भेटायला जेव्हा नामदेव महाराज गेले तेव्हा असं म्हणतात की विसोबा खेचर हे शिवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. आता एक कथा, अर्थात कथाच आहे, प्रतिकात्मक कथा आहे. त्यांना, ज्यांनी कथा रचली त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं असेल, पण तिला चमत्कारिक कथा म्हणून लोक मानतात. तेव्हा नामदेवांना आश्चर्य वाटलं की ज्याला आपण गुरु करायचं ठरवलंय ती व्यक्ती अशा तऱ्हेने शिवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसले, असं कसं शक्य आहे. तर त्यांनी ते पाय त्यांचे उचलले आणि बाजूला ठेवले.
बाजूला ठेवल्यावर त्या ठिकाणी पुन्हा शिवलिंग सरकलं असं म्हणतात, त्या मंदिर सरकलं, अशा प्रकारची कथा सुद्धा या ठिकाणी आहे. आणि पुढे मग तिथे कीर्तन केलं आपल्या नामदेवानी, तेव्हा कीर्तनाला विरोध झाला अशी ही कथा आहे. पण ज्या ठिकाणी ते कीर्तन करायला गेले तिथे पुन्हा त्या मंदिराचं प्रवेशद्वार सरकलं, अशी कथा आहे. ह्या चमत्कारिक कथा यासाठी निर्माण होतात, एक तर लोकांना अद्भुत त्याचं आकर्षण असतं, काहीतरी चमत्कारिक आपण सांगितलं किंवा ऐकलं तर त्या व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीच्या विचाराबद्दल आकर्षण निर्माण होतं, श्रद्धा निर्माण होते. आता श्रद्धेचं दुसरं रूप अंधश्रद्धा सुद्धा आहे, अंधश्रद्धा निर्माण होते. अशी एक अंधश्रद्धा आहे अजूनही त्या मंदिराबद्दलची, की कीर्तन करायला त्या काळातल्या शैव संप्रदायाच्या लोकांनी नामदेवांना विरोध केला म्हणून ते मंदिर सरकलं, फिरलं. मंदिर फिरल्याची कथा सांगतात आणि प्रवेशद्वार बदललं. यावर काही अभ्यासकांचं असं मत आहे की मूळ प्रवेशद्वार जे आहे या मंदिराचं, तर ते आहे विष्णू मंदिराचं, म्हणजे ते विष्णू मंदिर आहे मुळात. पण जेव्हा शैव संप्रदायांनी त्या मंदिराचा कब्जा घेतला तेव्हा त्याचं मुख्य द्वार बंद केलं, जे विष्णूच्या मंदिरासाठी जाणार होतं. आणि मग दुसऱ्या बाजूला म्हणजे साधारणतः पश्चिम दिशेकडे ते प्रवेशद्वार केलंय. आपण जेव्हा जातो ते मंदिरात प्रवेश करतो, ते प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे आणि उत्तरेकडलं प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं आहे आणि जे पश्चिमेकडलं प्रवेशद्वार आहे ते सुरू आहे. त्यावरून मग अभ्यासकांनी अंदाज बांधला की जेव्हा शिव उपासकांच्या ताब्यात हे मंदिर आलं तेव्हा त्यांनी विष्णूचं महत्व कमी केलं. पण आपण जर त्या मंदिरात गेलो, मी बरेचदा हे मंदिर पाहिलं, बाहेरून जास्त वेळ पाहिलं, आत एकदाच गेलो होतो. कारण तिथे नेहमी गर्दीच असते आणि श्रावण महिना किंवा महाशिवरात्री या मोठ्या यात्रा त्या ठिकाणी असतात. श्रावण सोमवार म्हणा की इतरही सोमवार हे भाविकांच्या दृष्टीने महत्वाचे दिवस आहेत, तर तिथे लोक जमतात. त्या गर्दीमुळे मला काही आतून पाहता आलं नाही. पण एकदा मी पाहायला गेलो तेव्हा लक्षात आलं की प्रथम दर्शनी जी मूर्ती आपल्याला दिसते ती विष्णूची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या खाली गाभार आहे. दगडी ते सगळं खोदकाम आहे. त्याच्यामध्ये शिवलिंग आहे. हे जे ज्योतिर्लिंग आज ओळखलं जातं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, त्याला दारुकावन म्हणतात. त्याच्या कथा सुद्धा फार वेगळ्या आहे. आपण एखाद्या वेळेस त्या ज्योतिर्लिंगावर एक भाग करू तेव्हा त्या कथा आणि जे काही निरीक्षण आहे अभ्यासकांचं त्यावर चर्चा करू. आज आपला तो विषय नाहीये. फक्त या ठिकाणी विसोबा खेचरांनी पाय ठेवले त्या शिवपिंडीवर, ही प्रतिकात्मक कथा का निर्माण झाली? कारण महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल आपण माहिती पाहिली होती की महात्मा बसवेश्वरांनी देव कल्पना जेव्हा मांडली, देव हा शब्द त्यांनी ईश्वरी अर्थाने वापरला आणि सोमेश्वर किंवा महादेव या नावाने ज्या शंकराला उल्लेखतात, शिवाला उल्लेखतात, तर त्याच्या शिवपिंडीची कल्पना त्यांनी नाकारली होती. एवढंच नाही, शिवमंदिराची कल्पना सुद्धा नाकारली होती. तर ही यासाठी नाकारली की ज्या दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शिवालय आहेत त्या ठिकाणी शैव संप्रदायाचे काही कर्मकांड सुद्धा आहेत. जसे तंत्र संप्रदाय हे सगळ्याच धर्माशी आणि पंथाशी निगडीत आहेत, तसे शैव आणि शाक्त हे प्रमुख जे धर्म आहेत, तर त्यांच्यामध्ये तंत्र संप्रदायाचा प्रभाव जास्त आहे. शैव म्हणजे शिवाला मानणारे, शाक्त म्हणजे शक्तीला मानणारे. तर हा जो परिसर आहे तो दशनामी गोसाव्यांचा परिसर आहे. या मंदिराच्या मागे दशनामी गोसाव्यांचं मठ आहे. आपण जो मठ पाहिला तर लक्षात येईल की तिथे सुद्धा तंत्र संप्रदायाचे काही वैशिष्ट्य शिल्लक आहे. एक पुष्करणी आहे, त्याला सासू सुनेची विहीर म्हणतात. आणि त्या दस्तामी गोसाव्याच्या मठामध्ये एक मंदिर जे आहे ते अप्सरेचं मंदिर आहे. अप्सरा तंत्र नावाचा तंत्र संप्रदायातला एक प्रकार आहे. ते अप्सरा सांगतात, पण ते शिल्प जेव्हा मी पाहिलं, दोनदा तीनदा पाहिलं आणि त्याचे फोटोग्राफ घेतले तेव्हा लक्षात आलं ते किन्नराचं शिल्प आहे. आणि किन्नरांना मानणे, अप्सराला मानणे हा एक तंत्र संप्रदायाचा विशेष होता. याचा अर्थ हा पूर्ण परिसर तंत्र संप्रदायाचा आहे. तर तंत्र संप्रदायामध्ये ज्या विकृती शिरल्या होत्या, त्या विकृतींच्या विरोधात सर्वच संतांनी निषेधाचा उद्गार काढलेला आहे. संत नामदेवांनी सुद्धा त्याचा निषेध केलाय. म्हणून विसोबा खेचर हे जेव्हा शिवपिंडीवर पाय ठेवतात याचा अर्थ त्यांना त्या शिवपिंडीचं महत्व नाहीये. एक दगड म्हणून ते त्याकडे पाहतात. श्रद्धास्थान म्हणून पाहत नाही, पूजास्थान म्हणून पाहत नाही किंवा शिवाचं प्रतीक म्हणून पाहत नाही.
तर एक दगड म्हणून पाहतात. पण नामदेव हे श्रद्धाशील अंतःकरणाचे अतिशय निरागस निरलस अशा मनाचे अ, असे गृहस्थ होते आणि त्यामुळे त्यांना ते वाईट वाटलं असणार, स्वाभाविक आहे. पण यात बसवेश्वरांचा जो विचार आहे शिवलिंगाकडे पाहण्याचा, शिवपिंडीकडे पाहण्याचा किंवा स्थावर किंवा स्थाणुलिंग ज्याला म्हणतात त्या लिंगाला नाकारण्याचा आणि इष्टलिंगाची संकल्पना स्वीकारण्याचा, या विचाराचे वाहक म्हणून विसोबा खेचरांकडे लोक पाहतात. म्हणजे विसोबा खेचरांची बंडखोरी जी आहे धार्मिक क्षेत्रातली ती बसवण्णांच्या विचारातून. आणि जे शैव संप्रदायाचे लोक आहेत ते तर काही त्या शिवलिंगाकडे आस्थेने पाहत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने ते आपलं नाही आहे. तर आपलं काय आहे, तर विठोबा आहे. विठोबा हा विष्णूचा अवतार आहे, की विठोबा हे कृष्णाचं बाळरूप आहे. अशा श्रद्धेने सगळे धार्मिक लोक, वारकरी लोक, भागवत संप्रदाय ज्याला म्हणतात, तर त्या संप्रदायातले लोक मानत असल्यामुळे त्यांना शैवांशी काही देणं घेणं नाही. पण नामदेवांना मात्र देणं घेणं होतच, कारण त्यांचे वडीलच कल्याणीचे होते, बसव कल्याण ज्याला म्हणतो, आणि ते मुळात शैव संप्रदायाचे असू शकतात मुळात. पण मग ते वैष्णव संप्रदायाकडे कसे वळले, तर त्या ठिकाणी आपण गेलो नरसिंह नामदेवला, तर त्या गावाच्या बाहेर साधारणतः 5-6 किलोमीटर अंतरावर केशिराजाचं मंदिर आहे. केशिराज हा शब्द विष्णूसाठी वापरण्यात येतो. पण केशी नावाचा एक राक्षस होता आणि त्याला विष्णूंनी मारलं. पण केशी निषोधन असं एक नाव विष्णूचं पडलंय. ते मधु नावाचा राक्षस होता, त्याला मारलं, पण मधुसूदन हे विष्णूचं नाव पडलंय. विष्णूची सगळी नावं कालांतराने विठोबाला लावण्यात आली, कारण विठोबा विष्णूचं रूप आहे अशी श्रद्धा वारकरी संप्रदायामध्ये अजूनही आहे. आपण यापूर्वी वारकरी संप्रदायाचा विचार पाहताना त्याला अनेकांनी, म्हणजे काही काही लोकांनी शिव बांधलं, काही लोकांनी जैन बांधलं, काही लोकांनी बुद्ध बांधलं. तर आता मात्र त्याला विष्णूचं रूप मानलं जातं. तर अशा नामदेवांनी केशीराजाची पूजा करणं, त्याबद्दलच्या कथा त्यांच्या आत्मकथनामध्ये, अभंगामध्ये येतात. आणि अभ्यासकांनी त्यातून एक निष्कर्ष काढला की मुळात नामदेव महाराज हे विष्णूचे पूजक होते. आपण या गावात गेलो, आपण त्या गावावर स्वतंत्र एखादा भाग घेऊ केव्हा तरी, आता तो आजचा आपला विषय नाहीये. तर नरसिंह नामदेवाच्या घराच्या मागचा भाग जो आहे तो नृसिंह मंदिराचा आहे. आणि नृसिंह मंदिर त्या ठिकाणी आज आहे. एखाद्या वाड्यासारखं त्याचं स्वरूप आहे. जुने अवशेष फार कमी आहेत, पण आहेत. म्हणजे यादव काळातलं ते मंदिर असावं साधारणतः, म्हणजे नामदेवाच्या काळातलंच ते असावं. कारण नामदेवाच्या अभंगामध्ये नरसिंहाचा उल्लेख येतो आणि त्या गावाचं नाव नरसिंह यासाठी पडलं की नरसिंहाचं ते स्थान आहे, तीर्थस्थान. पुढे नामदेवाचं महत्व वाढल्यामुळे, का नामदेवाचं जन्मस्थळ ते असल्यामुळे नामदेव हे नाव दिलं गेलं. तर अशा तऱ्हेने या गावापासून काही अंतरावर असलेल्या औंढा नागनाथ बद्दल ज्या कथा सांगितल्या जातात, तर त्या कथानुसार ते शिवमंदिर आजही आहे. पण अभ्यासकांचं मत आहे की पूर्वी ते विष्णू मंदिर होतं. विष्णू मंदिराचं रूपांतर शिवमंदिरात झालं. आणि आज जे अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर, लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी केला. त्यामुळे त्या मंदिराच्या बाहेर जे पश्चिमेकडलं प्रवेशद्वार आहे, त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती, त्यांच्या हातात शिवलिंग असलेलं अशा प्रकारची मूर्ती उभारली आहे. आणि त्यांना ते श्रेय दिलं गेलं, कारण त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, कारण त्याच्या आधी उद्ध्वस्त ते केलं होतं मोगलांच्या किंवा इतरही ज्या राजवटी होत्या, त्या मुस्लिम राजवटी प्रामुख्याने होतात, ते मंदिराच्या विरोधात किंवा विशेषतः मूर्तीपूजेच्या विरोधात होते, म्हणून त्यांनी मूर्तीपूजेचा विध्वंस केला. आजही गाभाऱ्यात शिवलिंग का आहे याचं कारण विचारत सांगतात की लोकांना दिसू नये की शिवलिंग कुठे आहे. पण मुळातच तंत्र संप्रदायाची जेवढी स्थानं आहेत ती सगळी गाभाऱ्यात, खाली, जमिनीच्या खाली, तळघरात किंवा पाताळ ज्याला म्हणता येईल. जसं आता पुण्याचं पाताळेश्वर मंदिर आहे, हे सुद्धा जमिनीच्या खालीच आहे. ते शिवमंदिर आहे मुळात. तर अशा तऱ्हेची बहुतेक शिवमंदिरं किंवा जोगेश्वरीचं जे देवी मंदिर आहे, जोगेश्वरी मंदिर आहे, तर ते सुद्धा असं जमिनीच्या खालीच आहे. तर जमिनीच्या खाली करण्यामागचा उद्देश शांतता आणि गुप्तता हे मुख्य कारण आहे. कारण तंत्र संप्रदायामध्ये जे विधी होत होते ते विधी लोकांना दिसू नये म्हणून गुप्तता पाळली जात होती आणि इतरांना त्यात प्रवेश नव्हता. आजही तंत्र संप्रदायातले विधी होतात तेव्हा इतरांना प्रवेश तिथे नसतो. जे त्या तंत्र संप्रदायाशी निगडीत आहे आणि त्यातल्या त्यात त्यांच्या ज्या मान्यता आहेत तंत्र संप्रदायाच्या,
त्यानुसार जे त्या क्षेत्रात प्रगत आहेत किंवा ज्यांना अधिकार प्राप्त आहे अशाच लोकांना त्या विधीमध्ये आजही सहभाग घेता येतो. असे विधी श्रीशैल नावाचं जे ठिकाण आहे दक्षिण भारतातलं तिथे आहे. कामाख्या मंदिर आहे. बंगालमध्ये खूप ठिकाणं आहेत, तशी ओरिसामध्ये खूप ठिकाणं आहेत. तर हे जे मंदिर आहे हे अशा तऱ्हेचं हे तंत्र संप्रदायातलं मंदिर असावं मुळात. आणि सुरुवातीला ते विष्णू मंदिर असावं, कारण त्याच्या बाहेर ज्या मूर्ती आहेत त्या मंदिराच्या बाहेर खूप सुंदर मूर्ती आहेत. त्यात एक मूर्ती नारायण नावाच्या देवतेची आहे. आता नारायण ही जी देवता आहे ती विष्णू आणि बुद्ध या बुद्धाला मानणारे अशा दोन संप्रदायाच्या मिलनातून झाली आहे. नारायण शब्दाचा जो अर्थ शंभा जोशींनी सांगितला आहे तो आपण यापूर्वी पाहिला की नार म्हणजे पाणी, नारायण म्हणजे पाण्याकडे जाण्याचा मार्ग. आणि तो नारायण पाण्यावर पहुडलेला आहे आणि शेषशाही आहे तो, कारण शेषाची त्याला शय्या लाभली आहे, त्याचे पाय चेपणारी लक्ष्मी दाखवली गेली आहे. म्हणजे लक्ष्मीचं महत्व कमी करून, शेषाचं महत्व कमी करून म्हणजे त्यांचा आश्रय घेऊन तिथे तो स्थिरावलेला आहे असं ते एक प्रतिकात्मक चित्रण आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की हे जे शिल्प आहे ते महात्मा भगवान गौतम बुद्धाचं जे महानिर्वाण शिल्प आहे, महापरिनिर्वाण शिल्प त्यावरून भेटलेलं आहे. अर्थातच बौद्ध मूर्तीशास्त्राचा प्रभाव सर्वच म्हणजे विशेषतः विष्णूच्या मूर्तीवर झालाय, वैष्णवांच्या आणि शैवांच्याही विधानावर झालेला आहे. तर ते होऊ शकतं, तो आणखी स्वतंत्र अभ्यासाचा विषय. या ठिकाणी आपण फक्त विसोबा केसरांचं जे विद्रोही रूप आहे की जे शिवाच्या रूपाला नाकारतं, तर ते लिंगायत धर्माशी निगडीत आहे. बसवण्णांनी आपल्या गळ्यामध्ये इष्टलिंग धारण केलं तर आपल्याला मंदिरात जायची गरज नाही. आपले हातपाय हेच खांब आहे शिवालयाचे. आणि आपल्या गळ्यात इष्टलिंग असल्यामुळे शिव आपल्या जवळच आहे, त्यामुळे शिव लिंगाची पूजा करायची गरज नाही. हा जो क्रांतिकारक विचार 11व्या शतकात मांडला, तर त्याचा प्रभाव होऊन विसोबा खेचर यांनी जे लेखन केलं, विशेषतः त्यांचा जो एक ग्रंथ आहे, अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे, त्या ग्रंथाची आपण माहिती पाहू आपण. तर हे वास्तव झाकण्याकरता किंवा त्याला नाकारण्याकरता काही लोकांच्या कथा नकारात्मक केल्या. त्यातल्या काही लोकांच्या बद्दलच्या विसोबा खेचर जसं एक महत्वाचं नाव आहे, तसंच गोरोबा कुंभार हे फार महत्वाचं नाव आहे. आणि ते नामदेवांपेक्षा वयाने मोठे होते आणि नामदेव महाराज त्यांना मान देत होते. ही साधारणतः 3-1 वर्षाचा फरक होता, खूप मोठा फरक नव्हता. 3 वर्षांनी ते मोठे असावेत. तर त्यांच्याबद्दलही माहिती महेपती बुवा आणि भक्तविजय, भक्तविजय हा ग्रंथ आहे, संत विजय. तर त्यात गोरोबा कुंभाराची गोष्ट अशी सांगितली जाते की गोरोबा कुंभार यांनी ज्ञानदेव आणि इतर भावंडांची जी काही भेट झाली, तर तेव्हा नामदेवांना त्यांनी थोडस मंदबुद्धी किंवा अडाणी ठरवलं आणि मग त्यांचं मडगं कच्च आहे अशी सांगणारी कथा आहे. तर एका रांगेत सगळे बसले होते आणि सगळ्यांच्या डोक्यावर त्यांनी जे माठ तयार करतात, मडकं तयार करतात कुंभार लोक, त्याला थापटणे म्हणतात. हे थापटणं जे आहे ते त्यांच्या डोक्यावर आपटलं. थोडक्यात हळू आपटलं असेल कदाचित. तर हे जे थापटणं हाणलं सगळ्या संतांनी सहन केलं, पण नामदेवांनी काही ते सहन केलं नाही, ते निघून गेले. ते म्हणाले नाही नाही, तक्रार केली की मला त्रास झाला हे थापटण्याचा. तेव्हा मग हे मडकं कच्च आहे असं गुरुबा कुंभार म्हणाले. अशा प्रकारची कथा ही भक्तकार महेपती बुवा ताहराबादकर यांनी लिहून ठेवली आहे. त्यामुळे नामदेवाकडे पाहण्याचा जो संत चरित्रकारांचा दृष्टिकोन आहे तो त्यातून दिसून येतो. नामदेवाच्या गाथ्यामध्ये ही कथा नाहीये. नामदेवाच्या गाथेच्या निर्मितीनंतर खूप काळानंतर ही कथा प्रचलित झाली असावी आणि त्याचा समावेश हा भक्त विजयकार महेपतीने केला असावा. तर अशा तऱ्हेने गोरोबाच्या अभंगामध्येही ही कथा नाही. गोरोबानी सुद्धा अभंग लिहिले, त्यातही थापटण्याची कथा नाही. नामदेवाने अभंग लिहिले, त्यातही नाही. नामदेवाची बदनामी करण्याकरता किंवा त्यांना हीन लेखण्याकरता अशा प्रकारची कथा महेपती बुवाने लिहिली असावी. आता नामदेव महाराज गोरोबांना काका म्हणत होते, तरी त्यांच्या वयात फक्त 3च वर्षाचं अंतर होतं. खूप मोठं अंतर नव्हतं. म्हणजे गोरोबा काकांनी नामदेवाला थापटावं किंवा त्यांना हीन लेखावं किंवा कच्चं मडकं म्हणावं अशी काही स्थिती नव्हती. त्यांचे संबंध अगदी निखळ मैत्रीचे असावेत. नामदेवाच्या आत्मचरित्रपर अभंगामध्ये थापटण्याची कथा आली आहे, पण ते अभंग नामदेवाचे नसावेत असं अभ्यासकांचं मत आहे. स्वतः
विठोबाकडून अनुग्रह घेण्याची प्रेरणा विठोबाकडून मिळाली. विठोबाने सांगितलं की तू त्यांच्याकडे अनुग्रह घे, गुरुमंत्र घे आणि मोठा हो असं काहीतरी सांगितलं. तर म्हणजे गोरोबांनी तसं थापटणं किंवा त्यांना कच्चं बडकं बनणं हे काही योग्य वाटत नाही. ही थापच आहे एक प्रकारची. तर आज जी कुजबूज संस्कृती आहे की जी मोठी माणसं आहेत त्यांचं चरित्रहनन करायचं, त्यांच्याबद्दल विकृत माहिती पसरवायची, त्याला इतिहास म्हणून सादर करायचं, अशा तऱ्हेची विकृती आज आपल्याला दिसते. ती विकृती काही आजची नाही. त्याचं मूळ आपल्याला अगदी 750 वर्षापूर्वीच्या त्या नामदेवाच्या आणि विसोबा केतरांच्या कथेतून दिसतं. यादवकालीन जे काही वातावरण होतं, सांस्कृतिक वातावरण, त्यात जे ब्राह्मणी वर्चस्व वाढलं होतं, तर त्याचा प्रभाव त्या काळातल्या सगळ्या संतांच्या चरित्रावर पडला आहे. तसंच आजच्या ज्या आधुनिक राजकीय नेते आपले किंवा विचारवंत आहे त्यांच्याबद्दल विकृती पसरवण्याचा जो उपक्रम चालू आहे, तर तो 750 वर्षापासून किमान चालू आहे असं आपल्याला म्हणता येतं. विसोबा केतर यांच्याबद्दल सुद्धा अशीच चुकीची माहिती महिपती बुवा तहाराबादकर यांनी सांगितली आणि त्यांनी म्हटलंय की तो आळंदी मधला एक कुटील ब्राह्मण होता. म्हणजे आपण ज्ञानेश्वरांच्या बद्दल जो सिनेमा तयार झाला आहे, व्ही शांतारामनी केला होता, त्यामध्ये सुद्धा कुटील ब्राह्मण जो दाखवला आहे, तो प्रबोधनकार ठाकरे यांनी ते काम केलं होतं आणि तो अतिशय त्रास देतो ज्ञानेश्वरांना असं दाखवलेलं आहे. तर त्याच्या वागण्याचा जो परिणाम होता त्यामुळे मग आपलं योग सामर्थ्य सिद्ध करण्याकरता ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर मांडे शेकून घेतले होते, भाजले होते, असं महिपती म्हणतो. म्हणजे ही स्पर्धा योग साधना किंवा योगशास्त्र विरुद्ध भक्तिशास्त्र अशी आहे. या कथेला कोणताही ऐतिहासिक आधार नाही, पण ती सांगितली जाते. किंवा ज्या आळंदीला आपण गेलात तर त्या ठिकाणी यावर आधारित काही मूर्त्या तयार करून ठेवल्या. म्हणजे चुकीचा इतिहास आळंदीचे जे भक्तजन आहे ते सांगत असतात. ज्ञानेश्वरांची त्यात बदनामीच आहे खरं म्हटलं म्हणजे. कारण विसोबांची नामदेवाची भेट झाली त्या विसोबा अतिशय वृद्ध होते. म्हणजे ज्यांनी अशा तऱ्हेने ज्ञानेश्वरांना त्रास द्यावा तसं काही त्यांचं वय नव्हतं, असा उल्लेख नामदेवाच्या अभंगात येतो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर राचिन ढेरे यांनी चक्रपाणी नावाचा जो त्यांचा पीएचडीचा प्रबंध आहे, त्यामध्ये त्यांनी यावर विस्तृत चर्चा केली आहे. आणि ते असं म्हणतात की ते ब्राह्मण नसून पांचाळ होते. विसोबा खेचर हे पांचाळ होते. आता पांचाळ म्हणजे काय, तर पांचाळ हे हा कारागिरांचा एक वर्ग आहे. तो 5 कारागिरांचा वर्ग असल्यामुळे त्याला पांचाळ शब्द वापरतात. जसं आता सोनं तासणारा सोनार हा पांचाळ आहे, लाकूड तासणारा सुतार हा पांचाळ आहे, लोखंड तासणारा लोहार पांचाळ आहे, दगड तासणारा पाथरवट पांचाळ आहे, तसंच माती तासणारा कुंभार सुद्धा पांचाळ आहे. म्हणजे पांचाळात हे प्रमुख 5 कारागिरांचे प्रकार आहेत. त्याला गावगाड्यामध्ये बलुतेदार अलुतेदार वगैरे आपण म्हणतो. तर त्यापैकी तो होता. म्हणजे तो ब्राह्मण नव्हता, हे त्यांनी सिद्ध केलं. आणि त्यांनी महिपती आणि संत चरित्रकारांनी विसोबा खेचर यांना गुरुस्थानी ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई हिला ठेवली. विसोबा खेचरचं गुरु कोण, तर मुक्ताबाई. तर यालाही काय आधार नाही असं आपले राजचिंदेरे म्हणतात. पांचाळ सोनार नावाची एक जात आहे. त्या जातीत जन्मलेल्या विसोबांना महिपतीने ब्राह्मण का म्हटले असावे. पांचाळ सोनार नावाच्या जातीचे होते असं चक्रपाणी या ग्रंथामध्ये विसोबा डॉक्टर राचिढेरे यांनी म्हटलंय. आणि पांचाळ आणि ब्राह्मण यांच्यातला संबंध काय, याविषयी त्यांनी खूप चांगली चर्चा केलेली आहे. षडुस्थळी नावाचा ग्रंथ आहे, ज्या ग्रंथाचा मी आधी उल्लेख केला होता, जो लिंगायत धर्मातल्या एका सिद्धांतावर आधारलेला आहे. तर त्यावर विसोबा खेचरांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. त्या ग्रंथावर राचीढेरे यांनी संशोधन केलं आणि पांचाळ नावाच्या जातीविषयी त्यांनी जी माहिती दिली, त्या माहितीनुसार पांचाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जातींमध्ये सुतार, सोनार, तांबट, लोहार आणि पाथरवड, यात कुंभाराचा उल्लेख नाही. तांबट नावाची एक जात आहे जी तांबे आणि पितळ यांची भांडी बनवतात, त्यांनाही पांचाळ म्हणतात. त्यांच्यामध्ये पांचाळ हे आडनाव सुद्धा आहे. शिल्पशास्त्र या शाखे 1165 म्हणजे इसवी सन 1243 मध्ये लिहिलेल्या आणि शके 1828 इसवी सन 1906 मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथात शिवाच्या सद्योजातादी पंचमुखापासून, सद्योजात हे एक मुख आहे शिवाचं, आणि आपण घारापुरी लेण्यात गेलो ज्याला एलिफंटा केव्ह म्हणतात, त्या ठिकाणी शिवाचं जे 3 मुख आहेत त्यातल्या एका मुखाचं नाव सद्योजात आहे. तर हे जे सद्योजात मुख आहे त्याच्यापासून
पंचमुखापैकी एक मानलाय. त्या ठिकाणी आपल्या घारापुरीला तीनच आहेत. पण अर्थात मागे एक मुख असावं असं काही अभ्यासकांचं मत आहे आणि वर एक मुख असावं अशी एक कल्पना आहे. पाच मुख शिवाची आहेत. तर त्यातल्या पंचब्रह्मापासून म्हणजे पंचभूतात्मक सृष्टीची निर्मिती झाली. आणि ही सृष्टी जी आहे, या सृष्टीचं शिल्प घडवणारा जो आहे तो मनू आहे, मय आहे, त्वष्टिक आहे, शिल्पक आणि दैवज्ञ. या पाच आचार्यांकरवी पांचाळची शिल्पकार परंपरा कशी निर्माण केली हे विस्तारपूर्वक त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. शैव संप्रदायात वारंवार वापरली जाणारी पंचब्रह्म ही संज्ञा या ग्रंथात अनेकदा उपयोगात आणली आहे. या अवतरणात शिवाची पाच मुखे म्हणजे पंचब्रह्म होत असे स्पष्ट होतं. त्यामुळेच पांचाळांनी आपल्या जातीला ब्राह्मण वर्णात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा. पांचाळ अजूनही, जे पांचाळ भारतात आहे, काही ठिकाणी ते स्वतःला विश्वकर्मा म्हणवतात. विश्वकर्मा म्हणजे विश्वाचे निर्माते. आणि विश्वकर्मा ब्राह्मण नावाची एक जातच आहे. पण ब्राह्मण त्यांना ब्राह्मण मानायला तयार नाही. हा जो संघर्ष आहे अजूनही महाराष्ट्रातही आहे, महाराष्ट्राबाहेर सुद्धा आहे. तर हे जे आहे ब्राह्मण म्हणणारे पांचाळ, तर यांना काही ठिकाणी ब्राह्मण म्हटलं आहे, पण काही ठिकाणी त्यांना त्यांचं ब्राह्मणत्व नाकारलं आहे. पांचाळ ब्राह्मण नावाची एक जात आहे, उत्तर भारतात अजूनही आहे. आणि त्याबद्दलची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, आपण ते पाहू शकतो. पांचाळ हा शब्द जो आहे तो पंचचाळ असा व्युत्पत्तीने म्हणला आहे. पाच प्रकारचे चाळ म्हणजे कौशल्य. चाळ हा शब्द जो आहे तो कौशल्य या अर्थाचा आहे. पाच प्रकारची कौशल्य ज्यांना आत्मसात आहे अशा प्रकारचे लोक म्हणजे पांचाळ. त्यांच्या निर्मितीमागे ज्या पाच आचार्यांचा उल्लेख येतो त्यापैकी मनु हे एक नाव येते. आता मनु म्हटलं की आपल्याला मनुस्मृतीचा निर्माता वगैरे, किंवा मनुस्मृती ही त्याच्या आदेशाने किंवा प्रेरणेने निर्माण झाली, भार्गव भृगु ब्राह्मणांनी निर्माण केली वगैरे वगैरे अभ्यासक सांगतात. तर सुमती भार्गव हे नाव बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मनुस्मृतीच्या निर्मात्याचं. तर तो मनु या ठिकाणी अपेक्षित नाहीये. या ठिकाणी मनुस्मृतीचा निर्माता मनु हा अर्थ नाही. हा शब्द कानडी भाषेतला आहे आणि त्याचा अर्थ पृथ्वी असा होतो. म्हणजे माती खोदणारे वोड्डा, म्हणजे आजचे मन्नू. मन्नू हा शब्द आहे मुळात. ओड्डा किंवा वडार किंवा बेलदार या जमातीचे लोक माती खोदतात. पाथरवड्यातली पोटजात असं त्याचं स्वरूप आहे. तर मनु या पांचाळामधील आचार्याचे नाव सिद्ध झाले असावे. आपण जे आता पाच जातींचा उल्लेख केला, त्यात पाथरवटांचा उल्लेख आहे, पण पाथरवटापैकी ओड्डा नावाची एक जात आहे, अजूनही कर्नाटकात, आंध्रमध्ये ती आहे. तर आणखी या मनूबद्दल असं म्हटलं आहे की विश्वकर्माचा ज्येष्ठ पुत्र मनू, म्हणजे काही माहिती मिळते आपल्याला पुराणातून. तर हा लोखंड या धातू होता, म्हणजे तो लोहार होता आणि त्याचे वंशज आजचे लोहार आहेत असं मानलं गेलं आहे. तो पांचाळाचा पहिला आचार्य मानला जातो. म्हणजे लोखंड तासण्याचं काम, ज्या लोखंडाचा शोध लागला तेव्हा लोखंड तासण्याची कला ज्यांनी आत्मसात केली, अवगत केली, असे जे लोक होते त्याला लोहकार, लोहकर्मकार किंवा लोहार असं म्हणतात. तर दुसरा आचार्य जो त्यात आहे तो मय नावाचा आहे. मयासुराची गोष्ट आपल्याला महाभारतात कळते की त्यांनी मय सभा निर्माण केली होती. सभा पर्व, महाभारताच्या सभा पर्वात मय सभेचा उल्लेख आहे. तर हा जो मय आहे हा पांडवासाठी सभा निर्माण करणारा एक शिल्पकार आहे. तर त्याला मयासूर नावाने ओळखलं जातं. म्हणजे असुर जे आहे ते सर्व कलामध्ये निपुण होते. आणि खरं म्हटलं म्हणजे त्यांचं काम हे सृष्टीच्या निर्मितीचं यासाठी होतं की त्यांनी घरं बांधली, मंदिर बांधली, वाडे बांधले, किल्ले बांधले. सगळ्या क्षेत्रात ते आघाडीवर होते. पाथरवटांपैकी ते असले पाहिजेत. पण त्यांना असुर यासाठी म्हटलं की ते प्रवीण होते म्हणून. पण आता असुर शब्दाचा अर्थ आपण नकारात्मक केलेला आहे. नंतर त्वष्टिक नावाच्या आचार्याचा उल्लेख येतो. हे फार महत्वाचं आहे. जे आचार्य सांगितले आहे परंपरेने त्या प्रत्येकाचा इतिहास आहे. विसोबा खेचराचा इतिहास जरी सापडत नसला तरी तो ज्या पांचाळांपैकी होता त्यांचा इतिहास उपलब्ध आहे. तर वैदिक वाङ्मयात त्वष्ट असा त्यांचा उल्लेख आहे आणि देवतांचे शिल्पकार म्हणून त्यांना मान आहे. आणि त्याचा विश्वकर्मन असाही उल्लेख वैदिक ग्रंथात आढळतो, प्राचीन ग्रंथात आढळतो. आणि त्याला पांचाळ लोकांनी आपला आचार्य मानलं असावं. त्याचा जो नातू वृत्र, याची हत्या इंद्राने केल्यामुळे त्याने इंद्रावर बहिष्कार टाकला होता अशी कथा सुद्धा शतपथ ब्राह्मण नावाचा जो ग्रंथ आहे, ब्राह्मण ग्रंथामध्ये शतपथ ब्राह्मण हा महत्वाचा ग्रंथ आहे.
तर त्यांनी इंद्राने त्यावर बहिष्कार टाकला होता असं म्हटलंय. इंद्रप्रस्थ नगरी निर्माण करण्यात त्यांनी पांडवांना मदत केली होती असा उल्लेख महाभारतात येतो. त्याचा नातू वृत्र याला भागवत ब्राह्मण म्हणताय, भागवतात ब्राह्मण म्हणताय. वृत्रासुर हा ब्राह्मण होता असं मान्य केलंय. पांचाळांना ब्राह्मण म्हणून मान्यता भागवतामध्ये दिलेली आहे. आणि अशा ब्राह्मणाची हत्या इंद्राने केली म्हणून त्याला ब्रह्महत्येचं पाप लागलं असंही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पांचाळांच्या ब्राह्मणत्वाचा दावा अशा काही उदाहरणातून स्पष्ट होतो. म्हणजे अशा तऱ्हेने फार पूर्वीपासून पांचाळ जातीचे लोक स्वतःला ब्राह्मण म्हणवीत होते. ब्राह्मणांनी मात्र त्यांना कधीही ब्राह्मण म्हटलं नाही. त्यामुळे हा संघर्ष पांचाळ आणि ब्राह्मण हा आपल्याला पूर्ण महाभारत, भागवत किंवा पुराणांमध्ये आढळतो. नंतर जे पांचाळाचे जे आचार्य आहेत त्यात शिल्पक या नावाचा उल्लेख येतो. ऋषी शिल्पी या नावाने तो ओळखला जातो. त्याचं गोत्र प्रयत्न आहे. प्रयत्न हे त्याचं गोत्र आहे. म्हणजे गोत्र ही संकल्पना तशी ब्राह्मणांमधली आहे. पण जे स्वतःला ब्राह्मण म्हणतात तेही स्वतःला गोत्र स्वीकारतात. ब्राह्मणाची गोत्र ते स्वीकारतात. पण या ठिकाणी प्रयत्न नावाचं गोत्र आहे. ते ब्राह्मणात आपल्याला आढळत नाही. पण हा शिल्पकार आहे, त्याला प्रयत्न केल्याशिवाय शिल्पकला निर्माण करता येणार नाही. म्हणजे मंदिरं निर्माण करता येणार नाही, राजवाडा करणार नाही, वाडा करता येणार नाही, किल्ले निर्माण करता येणार नाही. त्यानंतरच्या काळात जे बौद्ध लेण्या निर्माण झाल्या त्यातही ह्या शिल्पक नावाच्या पांचाळाच्या एका जातीचा संदर्भ आहे. त्यांना मूर्तिकार असं म्हणतात. आणि पाचवा आचार्य म्हणून ज्याचा उल्लेख आहे ते त्याचं नाव दैवज्ञ आहे. आता सोनारामध्ये दैवज्ञ सोनार नावाची जी जात आहे आजही, तर ते स्वतःला ब्राह्मण म्हणतात आणि मिरवतात ते. आणि दैवज्ञ ब्राह्मण असा शब्द ते वापरतात. पण इथे तोच संघर्ष आहे. ब्राह्मण त्यांना मात्र ब्राह्मण मानत नाहीत. पण ते ब्राह्मणासारखे वागतात. म्हणजे सोनाराचं वैशिष्ट्य असं आहे, इतरही सोनार म्हणजे दैवज्ञ सोनार तर स्वतःला ब्राह्मण मानतात. इतरही सोनार स्वतःला ब्राह्मणासारखे मानतात आणि जानवं घालतात. आणि मग इतर लोकांपासून आपण वेगळे कसे आहोत असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा मंडल ऍक्ट लागू झाला तर ओबीसीच्या आरक्षणासाठी सुद्धा या सोनारांनी आपली मागणी रेटली आहे आणि त्यांनी घेतल्या आहे सवलती. म्हणजे मागासवर्गीयाच्या सवलती घ्यायच्या आणि ब्राह्मणांचे पाय धरायचे. म्हणजे वरच्या लोकांच्या पायावर माथा आणि खालच्या लोकांच्या माथ्यावर लाथा, अशी जी ओबीसी मधल्या काही जातींची अवस्था आहे तशीच अवस्था ह्या दैवज्ञ सोनारांची आहे. आणि हा त्रिशंकू अवस्थेत आहे. तो स्वतःला ब्राह्मण मानतो आणि इतर लोक त्याला उच्च मानतात आणि इतरांना तो हीन लेखतो. अशा त्रिशंकू अवस्थेत तो सध्या आहे. तर त्यातला खेचर असावा. विश्वबा खेचराची जी कथा विकृत स्वरूपात सांगितली गेली आणि त्याला कुटील ब्राह्मण जे म्हटलंय अभ्यासकांनी किंवा काही बहिपतींनी प्रामुख्याने, तर त्या कारणाने की त्याला तो स्वतःला ब्राह्मण मानत असावा आणि ब्राह्मणासारखा वागत असावा. आणि पण त्यांनी ज्ञानेश्वरांना त्रास दिला, म्हणजे ब्राह्मणाला त्रास दिला, ज्ञानेश्वरांना हीन लेखलं. अशा प्रकारचं एक चित्रण अनेक कादंबऱ्या म्हणजे इंद्रायणी काठी वगैरे वगैरे अशा तऱ्हेच्या ज्या कादंबऱ्या तयार झाल्या. ज्ञानेश्वरावर मग नंतरच्या काळात यादवांनी, आनंद यादवांनी कादंबरी लिहिली, लोकसभा ज्ञानेश्वर नावाची, किंवा मग काही सिनेमे तयार झाले, त्या नाटकं किंवा टीव्ही सिरियल, त्यामध्ये हा विसोबा खेचर हा कुटील ब्राह्मण म्हणून दाखवला, अजूनही दाखवला जातो. तर असा हा असावा असं राखी ढेरे यांचं म्हणणं आहे. त्यांनी ब्राह्मणत्वावर दावा सांगितला असावा आणि ब्राह्मणांनी परंपरेनुसार तो नाकारला असावा. तसा आजही काही ब्राह्मण पांचाळ हे ब्राह्मणत्वावर दावा सांगतात आणि त्यांना मागासवर्गीयाचे सवलती घेतात. असे त्रिशंकू अवस्थेतले किंवा दुटप्पी लोक आजही आहेत. तर हे जे पांचाळ जे आहे त्याबद्दल थोडीशी वेगळी माहिती या ठिकाणी मी मुद्दाम दिली. ती राखी ढेरेंच्या ग्रंथात, चक्रपाणी ग्रंथात नाहीये. ते विसोबा खेचराचं मूळ दक्षिण भारतात असल्यामुळे दक्षिण भारताशी संबंध त्याचा असावा आणि तो मुळात उत्तर भारतात नंतर गेला किंवा मुळात ते उत्तर भारतातले असतील, मग सरकत सरकत दक्षिण भारतात आले असतील. हे काही ऐतिहासिक पुराव्यावरून स्पष्ट होतं. प्राचीन भारतात उत्तरेकडे पंचाल नावाचा एक लोकसमूह असल्याची माहिती ब्राह्मण ग्रंथात आढळते. जे ब्राह्मण ग्रंथ आहे, वेदाचे स्पष्टीकरण देणारे ग्रंथ, त्यामध्ये पांचाळ नावाच्या एका वर्गाचा उल्लेख येतो. कुरु आणि पांचाळ हे दोन महाजनपद होती, त्यांच्यात नेहमी संघर्ष होत होता. कुरु हे जे जनपद आहे ते नाग ज्यांचं कुलचिन्ह आहे, नागपूजक अशा लोकांचं होतं. पांचाळ सुद्धा नागपूजक होते. दोन नागपूजक जनपदामध्ये संघर्ष होऊन मग महाभारताचं युद्ध तयार झालं. महाभारताबद्दल आपण यापूर्वी महाभारताची विकृती या भागात माहिती पाहिली की अशा तऱ्हेने महाभारत हे नागकुळातल्या आपसातल्या संघर्षाची कथा आहे. ती आर्य अनार्य अशी काही संघर्षाची कथा नाहीये.
हे आपण त्यावेळी पाहिलं होतं. ऋग्वेदात त्यांचा उल्लेख पंचजन असा येतो. महाभारतात त्यांना पांचाळ म्हटलेलं आहे. तर उपनिषदामध्ये पांचाळ देशातील ब्राह्मण दार्शनिक आणि भाषाशास्त्रीय वादविवादामध्ये प्रवीण होते असा उल्लेख आढळतो. पुराणांनी उत्तर आणि दक्षिण असे पंचाळाचे दोन विभाग केल्यामुळे महाभारतातील द्रुपद राजा दक्षिण पांचाळ देशाचा राजा असल्याचा निर्देश येतो. पांचाली हे जे नाव आहे द्रौपदीचं, काही लोकांनी असं म्हटलं की पाच नवरे तिला असल्यामुळे नाव पडलं, पण तसं नाही पडलं. पांचाळ हा एक देश होता आणि त्या देशात राहणाऱ्या राजाची ती मुलगी होती. द्रुपद तिच्या वडिलाचं नाव होतं, पण तिचं नाव द्रौपदी आहे. तर त्याची मुलगी द्रौपदी असल्यामुळे पांचाली हे नाव पडलं. आजही पांचाली हा शब्द हिडकस पद्धतीने वापरतात लोक. कुरु या जनपदाला ते लागून जनपद होतं आणि म्हणून या जनपदाचा उल्लेख पंचाल असा महाभारतात येतो. यावरून पांचाळ या कारागिराच्या वर्गाचं प्राचीनत्व सिद्ध होतं. हे खूप प्राचीन होते, धन समृद्ध होते आणि त्यांची राज्य सुद्धा होती आणि ते युद्ध कौशल्यात सुद्धा प्रवीण होते. विद्या आणि कला यांचे भोक्ते असल्यामुळे पांचाळ आर्यांमध्ये स्वतःला सामावून घेण्याचा धडपड करत होते. असे अनेक लोक होते. आजही अनेक ओबीसी स्वतःला ब्राह्मण समजतात. अजूनही ती प्रवृत्ती काही संपलेली नाही. पण आता ही जी 5,000 वर्षापूर्वी किंवा 3,000 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, कारण महाभारताची निर्मिती साधारणतः दुसऱ्या तिसऱ्या शतकात झाली आणि त्याच्या आधीच्या ह्या गोष्टी आहेत त्या त्यात सामावल्या गेल्या. की नाराशंसी गाथा नावाचा जो एक प्रकार आहे, त्यातून रामायण आणि महाभारतातल्या कथा तयार झाला असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. नाराशंसी गाथा ह्या ऋग्वेदात आढळतात. तर अशा तऱ्हेने 5,000 वर्षाचा इतिहास ह्या सगळ्या जमातींचा आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यातला एक तक्षक नावाचा एक राजा होता. त्याची गोष्ट आपल्याला माहित आहे की जेव्हा जनमेजयाने सर्पसत्र केलं, त्या सर्पसत्राच्या वेळी तक्षक हा इंद्राच्या सोबत होता आणि मग त्याला आणायचं, त्याला जाळायचं वा असं जन्मेजयाने ठरवलं. आता कथा अशी आहे की जन्मेजय हा सर्प कुळातलाच होता, म्हणजे नाग कुळातला होता. म्हणजे तक्षकाला त्यांनी मारायचा प्रयत्न करणे, ही जी विकृती आहे महाभारताची विकृती, ही नंतरच्या काळात भृगु गोत्रातल्या ब्राह्मणांनी तयार केलेली विकृती आहे. मुळात सर्पसत्र हा जो विषय आहे त्याचा अर्थ होतो सर्प नावाच्या लोकांनी केलेला उत्सव किंवा महोत्सव. तर ते सर्प सत्रात सापानच कसे काय मारतील, पण त्यांनी आपला संघर्ष लावून दिला. महाभारताच्या रचनाकारांनी ज्यांच्या हातात तो ग्रंथ आला, भृगुगोत्राच्या हातात तो आल्यानंतर इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात ती कथा बदलवण्यात आली. तर त्यात तक्षक नावाचा जो एक नाग होता, तर तो इंद्राचा मित्र असल्यामुळे वाचला, अशा प्रकारची कथा अनेकांनी स्वीकारली. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटले की नागकुळ हे संपलं भारतातून, तक्षक हे नागकुळ आहे. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव सपकाळ होतं, शंखपाळ नावाच्या नागकुळातून आलेलं, ते सुद्धा नागकुळातले होते. आणि कर्कोटक नावाचं नागकुळ काश्मीरमध्ये होतं. राजतरंगिणी हा कल्याणाचा जो ग्रंथ आहे तो नागकुळाच्या संदर्भातलाच आहे. पुढे ते बौद्ध झाले. पुढे शिल्लक आहे अनेक आडनाव मराठ्यांमध्ये आहेत, ते नागकुळातले. कोकाटे हे आडनाव कर्कोटकापासून आलं. तक्षकापासून तिके किंवा तके हे आडनाव आलं. वासुकीपासून वसे किंवा वसू हे आडनाव आलं. हे इतिहासाचार्य राजवाडेंनी साधारणतः 1902च्या दरम्यान जे काही लेख लिहिले त्यात नागलोक नावाचा लेख आहे, त्यात हा विस्तार त्यांनी केलाय. तर अशा तऱ्हेने तक्षण हा जो शब्द आहे तो तासणे या अर्थाचा आहे. आणि तासणे म्हणजे लोखंड तासणे, सोनं तासणे, लाकूड तासणे, दगड तासणे किंवा पितळ, तांब्या पितळची भांडी तयार करणारा तांबट वर्ग, हे तक्षण या वर्गातले येतात. सगळे तक्षक आहेत. हे पांचाळांसाठी तक्षक हा शब्द वापरला गेला आणि तक्षकाची कथा जन्मेजयाच्या सर्पसत्रात च्या संदर्भात येते आणि काही लोकांनी त्याला नागलोक आणि आर्य संघर्ष असं मानलाय. पण तो संघर्ष आर्य आणि नागांचा नव्हता, नागांमधल्या दोन गटांमधला होता. तक्षक हे राज्यकर्ते होते आणि तक्षशिला हे त्याचं अतिशय राजधानीचं ठिकाण प्रसिद्ध होतं. नागकुळातील या लोकांचा संघर्ष कुरुकुळातील परीक्षिताशी झाला पहिल्यांदा आणि परीक्षित त्यात मारला गेला असावा असं अभ्यासक सांगतात. महाभारताची कथा प्रतिकात्मक पद्धतीने आली आहे आणि कुरुकुळ हे नागकुळ होतं आणि तक्षक हा तर नागच होता. हस्तिनापुर ही, आपण यापूर्वी पाहिलं की सर्पसत्र हा जो शब्द आहे तो शतपथ ब्राह्मण किंवा इतरही ब्राह्मण ग्रंथांमध्ये, जे महाभारताच्या आधीचे ग्रंथ आहेत, साधारणतः 250-300 वर्षापूर्वीचे ग्रंथ आहेत महाभारताच्या, त्या ग्रंथांमध्ये सर्पांना झालेला आनंद किंवा सर्पांचे जे विधी होते, महोत्सव होता, त्यासाठी सर्पसत्र हा शब्द वापरण्यात आला.
आणि जन्मेजय हे त्या सर्पसत्रामध्ये सहभागी होत होते. पारशी जन्मेजय कुठे गेले तर ते अ, अ, हस्तिनापूरला गेले. त्याला त्यांनी वेगळा शब्द वापरलाय, तो आपण पाहू पुढे. तर अशा तऱ्हेने हा शब्द जो आहे सर्पसत्र, तो आनंद किंवा महोत्सव किंवा एखादा धार्मिक विधी किंवा उत्सव या अर्थाचा आहे. पण तो महाभारतात विकृत असा करण्यात आलाय. आणि हस्तिनापूर या ठिकाणी झालेले हे सर्पसत्र आहे, ज्यामध्ये अनेक नागांचा विनाश झाला आणि त्यात फक्त तक्षक वाचला, ही कथा आहे. मग तक्षक हा इंद्रासोबत आहे असं जन्मेजयाला सांगण्यात आलं तेव्हा त्या ब्राह्मणांनी मंत्र म्हटला, इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. आणि मग तक्षकासह इंद्र आला, पण इंद्राने स्वतःला वाचवण्याकरता आपली शाल जी आहे ती सोडून दिली, कारण ती शाल त्यांनी तक्षकाच्या अंगावर टाकली. त्यामुळे इंद्र वाचला अशी कथा तयार करण्यात आली. आणि मग त्या तक्षकाला वाचवण्याकरता त्या ठिकाणी आस्तिक ऋषी आला, कारण आस्तिक हा जो आहे तो वासुकीचा मुलगा होता. जरत्कारूचा मुलगा होता असाही उल्लेख येतो. तर अशा तऱ्हेने जरत्कारू ही तिची आई आणि वडिलांचे नाव जरत्कारू. त्यावर स्वतंत्र केव्हा तरी आपण माहिती पाहू. पण आस्तिकांनी सर्पसत्र थांबवलं, पण आस्तिक नाव घेतलं की सर्प चावत नाही, अशा प्रकारची समजूत जनमानसात आहे. आणि बऱ्याच गावामध्ये जे जुनी घरं आहेत त्यात आढ्याला आस्तिक शब्द लिहितात ते मुद्दाम, की त्या घरामध्ये साप येऊ नये. तर ही समजुती का निर्माण झाली? कारण ही कथा महाभारतात आली आहे. पण या कथेचं वैशिष्ट्य असं आहे की हस्तिनापूर हे जे गाव आहे ते नागांचं राजधानीचं ठिकाण आहे. पण हस्ती हा जो शब्द आहे हात या अर्थाचा आहे. आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी हत्ती नावाचा प्राणी पाहिला. त्यापूर्वी त्यांनी हत्ती नावाचा प्राणी पाहिला नव्हता. पण आर्य इराणमध्ये होते, त्या इराणमध्ये हत्ती नव्हता, तिथे घोडे होते, सिंह होते, पण हत्ती नव्हता. तर अशा तऱ्हेने इथे आल्यावर त्यांना हत्ती दिसल्यावर त्याची सोंड पाहिल्यावर त्यांना असं वाटलं की हा हत्तीचा हात आहे. म्हणून त्यांनी हात असलेला प्राणी या अर्थाचा हस्ती शब्द वापरला. त्यातून हत्तीसाठी हा शब्द आला. आता हस्तिनापूरमध्ये नाग शब्द आहे. तो मुळात त्या गावाचं नाव हस्ती नागपूर असं आहे. नागपूर म्हणजे नागांचं गाव, ऊर म्हणजे गाव. या हा अर्थ आपण यापूर्वी पाहिलेला आहे. म्हणजे हस्ती हा हत्तीसाठी वापरलेला शब्द. आणि नाग हा स्वतंत्र प्राणी आहे, तो जमिनीवर सरपटणारा प्राणी आहे. तर त्याच्याकरता बरेचदा हस्ती हा शब्द वापरण्यात येतो. हत्ती हा शब्द नागांसाठी वापरण्यात येतो आणि नागांसाठी हत्ती शब्द वापरण्यात येतो. त्यामागचं कारण अभ्यासकांनी सांगितलं की हत्तीची सोंड असते ती नागासारखी दिसते, म्हणून हत्तीला नाग म्हणतात. म्हणजे बरेचदा लोक सांगतात की नागपूर हे जे विदर्भातलं गाव आहे ते नागांचं असून हत्तीचं आहे, कारण हत्ती इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. आणि बऱ्याच गावांची नावं, नागभीड, नागझिरा वगैरे या भागातली नावं ही नागावर आहेत. त्यावरून मग ही हत्तीची गाव आहे असं काही लोक म्हणतात, पण तसं मुळात नाहीये. नाग सर्वत्रच असतो, जगाच्या पाठीवर सगळीकडेच नाग असतो. आणि त्यामुळे तो सगळ्यांचं, बऱ्याच लोकांचं कुलचिन्ह झालं. त्यातून स्वतःला नाग म्हणवणारे लोक अस्तित्वात आले. नागवंशी, वंश शब्द या ठिकाणी कुटुंब किंवा कुळ या अर्थाचा आहे, नाग कुळातले लोक. तर हस्ती नागपूर हे जे गाव, राजधानीचं गाव नागांचं असेल, तर त्या ठिकाणी सर्पसत्र कसं होईल? आणि जन्मेजय नागकुळातला असेल तर तो नागांचं सर्पसत्र किंवा सर्पाचा विध्वंस कसा काय करेल? हा तर्क सुद्धा कोणाच्या डोक्यात येत नाही. आणि महाभारतकारांनी लोकांच्या डोक्यात ठसवलं की तक्षकाला मारण्याकरता अशा तऱ्हेने सर्पसत्र झालं होतं. हा जो तक्षकांचा वर्ग आहे, आपण यापूर्वी पाहिलं की कुरु म्हणजे हे जे पांडव आणि कौरव हे दोन्ही कौरव्य कुळातले होते. म्हणजे कौरव्य हे नागकुळ आहे. आणि त्यातल्या त्यात हा तक्षक हा तर नागकुळातलाच होता, कारण त्याचा उल्लेख तक्षण असाही प्राचीन वाङ्मयात येतो. आणि हस्तिनापूरच्या जवळ इंद्रप्रस्थ जे होतं ते त्याच्या मालकीचं होतं. मयासूर आणि पांडवाकरता मैसभा निर्माण केली, ही इंद्रप्रस्थामध्ये केली आहे. म्हणजे पांडवांना सुईच्या टोकावर बावी एवढी सुद्धा जमीन द्यायला दुर्योधन तयार झाला नाही, तेव्हा त्यांनी इंद्रप्रस्थाची जागा मागितली. तिथे इंद्राचं प्रस्थ होता असा त्याचा अर्थ होतो. आजही दिल्लीजवळ इंद्रप्रस्थ नावाचं ठिकाण दाखवण्यात येतं आणि हरियाणामध्ये हस्तिनापूर दाखवण्यात येतं. तर हा सगळा भौगोलिक प्रदेश आपण पाहिला तर अजूनही त्या ठिकाणी तक्षक हे नाव धारण करणारी लोक राजस्थानात आहे, पंजाबमध्ये आहे, भारताच्या इतर भागातही आहे. टांक आडनावाचे जे लोक, राजस्थानी लोक आहेत, ते तक्षक कुळातले स्वतःला समजतात आणि मोठा कुळ आहे, जाट
हा जो समुदाय आहे हरियाणामधला, ते स्वतःला तक्षकाचे वंशज म्हणवतात. तर हा सगळा कारागिरांचा वर्ग आहे आणि त्यांची राज्य होती, संस्थानं होती आणि विशेषतः त्यांच्याकडे भरपूर समृद्धी होती. तर अशा कुळातला हा असावा, असा एक अंदाज हा माझ्या या निबंधात मी व्यक्त केला. आणि राखी ढरे यांनी त्याला शिवब्राह्मण म्हटलं आहे. षडूस्थळी या ग्रंथाचं संपादन त्यांनी केलं आणि शिल्पशास्त्र या ग्रंथाचा पुरावा त्यांनी दिला आणि त्यांनी पांचाळांपैकी सोनार या जातीतला तो असावा असं म्हटलंय. तर त्याच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. विसोबा खेचराबद्दल फारशी माहिती नाही आणि जी उपलब्ध आहे भक्तविजय या ग्रंथाच्या आधारे जे लोक माहिती सांगतात ती नकारात्मक आहे. नामदेवांनी उपदेश घेण्याकरता विसोबा खेचरकडे जायचं ठरवलं. त्यानुसार आजच्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे शिवमंदिरात ते गेले. त्यांनी गलित गात्र असा म्हातारा शिवपिंडीवर पाय ठेवून झोपला होता असं पाहिलं. दलित गात्र आहे, त्याला स्वतःला शरीर हलवता येत नाही, म्हणून तो नामदेवाला म्हणाला की तूच हलव माझं शरीर. आणि पिंडीवरून खाली जेव्हा जेव्हा पाय त्यांनी घेतले तेव्हा तेव्हा पिंड त्या ठिकाणी गेली. अशी चमत्कारिक कथा आपण पाहिली. तर औंढा नागनाथ आणि नरसी नामदेव ही जवळची गाव आहे आणि स्वतः नामदेव हे शिव भक्त असले पाहिजेत असं यातून दिसतं. तर विसोबांनी वयोवृद्ध असल्यामुळे आपण काही हालचाल करू शकत नाही असं म्हटलं. जेथे देव नाही तिथे माझे पाय ठेव असं त्याला म्हटलं आणि पाय ठेवल्यावर त्या ठिकाणी देव म्हणजे शिवलिंग तयार झालं. अशी चमत्कारिक कथा आहे. मग नामदेवाला कळलं की देव सर्वत्रच आहे, तो विशिष्ट ठिकाणी मंदिरात शोधायची गरज नाही. पण हा विचार बसवण्णांचा विचार आहे, बसवेश्वरांचा विचार आहे. देवालयात जायची गरज नाही, शिवालयात जायची गरज नाही, तुमच्या मनामध्येच शिव असतो आणि इष्टलिंग धारण करणाऱ्या जवळ तर शिव असतो. तर हा जो विचार आहे तो अशा विसोबा केंद्राच्या मुखातून नामदेवापर्यंत आला आणि देव नाही असं कोणत्याही ठिकाण नाही असा हा संदेश यातून विसोबा केंद्राने दिला. आणि नाथ संप्रदायाची दीक्षा त्यांना दिली नामदेवांना असं म्हणतात. अभ्यासकांचं म्हणणं आहे की नामदेव हे मुळात नाथ संप्रदायाचे होते आणि ती दीक्षा विसोबा केचरांनी त्यांना दिली होती. आता या चमत्कारिक कथा जरी असल्या आता चमत्कारिक कथेतून काही संदेश दिला गेला. लेखकांमध्ये चमत्कार असतात पण त्यातून काही संदेश दिला जातो, काही प्रतिकात्मक संदेश तो असतो. तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हे जे ठिकाण आहे ते नामदेवाच्या आधी 450 वर्ष 400-450 वर्षापासून पाशुपत शैव संप्रदायाची नातं सांगणाऱ्या उपासकांचं केंद्र होतं. म्हणजे असं नाही की ते नामदेवाच्या काळात होतं, कारण तयार झालं ते यादव काळात आढळतात. त्याचा काळ चालुक्य यादव किंवा यादवांच्या पूर्वीचा काळ किंवा चालुक्याचा शेवटचा काळ, अशा काळामध्ये हे मंदिर तयार झालं. म्हणजे नामदेवाच्याही 100 वर्षापूर्वी हे मंदिर होतं आणि त्याच्याही आधी 350 किंवा 400 वर्ष तिथे शैव संप्रदाय जो पाशुपत संप्रदाय तो होता. त्या शैव संप्रदायाची मत्तमयूर नावाची जी शाखा आहे तिथे उदय पावली होती. मत्तमयूर ही शाखा खजुरावच्या मंदिराच्या परिसरात ही शाखा होती, तशी ती याही मंदिराच्या ठिकाणी होती. म्हणजे खजुरावच्या मंदिराच्या समकालीन इसवी सनाच्या 8व्या शतकाच्या उत्तरार्धात आमर्दक नाथ हा आचार्य येथील आमर्दक मठाचा अधिपती होता. त्या मठाचं नाव आमर्दक आणि इथले नागनाथ अनेक शैव संप्रदायाच्या साधकांची वर्दळ होती. हे तेथील मंदिराच्या शिल्पावरून दिसतं. मंदिराच्या बाहेर जे भिंतीवर शिल्प आहे त्यात आपल्याला वामदेव किंवा चामुंडा किंवा आणखी अ, अ, राष्ट्रीय नावाची जी देवता आहे ती सुद्धा त्या ठिकाणी दिसते. तर पाशुपत संप्रदायातले अनेक शिल्प त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्यात कालामुख नावाचा जो शैव संप्रदाय तोही या ठिकाणी वाढला. काळा रंग स्वतःला पासून घेणारे या अर्थाची कालामुख आणि त्याचा प्रभाव इथल्या भक्त भाविकावर होत असतात. त्यामुळे या संप्रदायाची थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूया आपण. पाशुपत संप्रदाय हा शैव संप्रदायातील सर्वात जुना संप्रदाय मानला जातो. सिंधू संस्कृतीतील पशुपती या शिवाच्या मुद्रेवरून त्याची प्राचीनता आपल्या ध्यानात येते. शिवाच्या पशुपती या नावावरून या संप्रदायाला पाशुपत हे नाव पडलं. पशु म्हणजे सर्व सृष्टी असा या संप्रदायाचा अर्थ असून तिचा निर्माता शिव आहे असं या संप्रदायात मानलं गेलं आहे. सिंधू संस्कृतीपासून चालत आलेली लिंगपूजा या संप्रदायात अतिशय महत्वाची मानली जाते. परंतु वैदिकांच्या प्रभावाखाली हा संप्रदाय होता. यज्ञात जसे व्रत आणि दीक्षा या गोष्टींना महत्व असतं तसं या संप्रदायात होतं. दक्षिण भारतात या संप्रदायातून कापाली, कालामुख, भैरव, वीरशैव, रसेश्वर हे इत्यादी उपसंप्रदाय सुद्धा निर्माण झाले. तेथील शाक्त संप्रदायाशी हा संप्रदाय जोडला गेला. भारताबाहेर कंबोज आणि चंपा या प्राचीन देशामध्ये या संप्रदायाचा प्रसार झाला होता. या संप्रदायाशी निगडित कापालिक, कापालिक म्हणजे नरकपाल हाती घेऊन वावरणारे
नरकपालात पाणी पिणारे, अन्न खाणारे, म्हणजे मांस असेल, काही असेल, दारू असेल ती पिणारे, असा हा कापालिक संप्रदाय आपण यापूर्वी एका भागात पाहिला की बौद्धांमध्ये होता. आणि बौद्धांमध्ये तो नंतर 8व्या 9व्या शतकात तो वाढला. आता हा जो परिसर आहे, त्यामध्ये जो अमरनाथ संप्रदाय इसवी सनाच्या 8व्या शतकातला आहे. ज्या काळात वज्रयान हा संप्रदाय बौद्धांमध्ये निर्माण झाला, त्याच काळात हा संप्रदाय या ठिकाणी होता. आणि म्हणून काही तिथे मूर्ती अशा बौद्ध संप्रदायाशी निगडीत आपल्याला दिसतात, बौद्ध धर्माशी निगडीत मूर्त्या दिसतात. तर या संप्रदायाचं वैशिष्ट्य असं की मानवी कवटीत अन्न ग्रहण करणे आणि त्या मानवाच्या केसाची जानवे तयार करणे, गळ्यात मानवी मणक्याच्या माळा घालणे. तसा अंगुलीमालचा उल्लेख बुद्धाच्या चरित्रात येतो. म्हणजे आपल्या शत्रूला मारून तो अंगुलीमाल नावाचा डाकू त्यांच्या ज्या बोटांच्या माळा गळ्यात घालत असे, म्हणजे आपण इतक्या लोकांना मारलंय याची शेकी मिरवण्याकरता. म्हणून कापाली संप्रदायामध्ये ज्या लोकांना त्यांनी मारलं असेल त्यांच्या कवट्या ह्या माळाच्या रूपात धारण करायच्या, म्हणून त्याला कापालिक म्हटलंय. कालिका ही जी मातृदेवता आहे बंगालमधली, ती सुद्धा अशा संप्रदायाची मातृदेवता आहे. हातात रक्ताने माखलेली शिरे आणि जटेत हाडाचे तुकडे ते घालत असत, अशी माहिती इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेल्या वराहमिहिराने आपल्या बृहत संहिता या ग्रंथात दिली आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात होऊन गेलेल्या भवभूतीने आपल्या मालती माधव या नाटकात अघोरघंट नावाच्या कापालिकाचं वर्णन केलंय. त्यातून या संप्रदायात नरबळीची प्रथा असल्याचं दिसून येतं. इसवी सनाच्या 11व्या शतकातील कृष्ण मिश्राच्या प्रबोध चंद्रोदय या नाटकात एका कापालिकाने आपल्या उपासना मार्गाची उद्घोषणा केल्याचा उल्लेख येतो. ती बरी तो असं म्हणतो, नुकतेच ज्याचे मस्तक तोडले आहे व ज्याच्या कंठातून रक्त वाहत आहे, अशा पुरुषांचा उपहार बली देऊन आम्ही महाभैरवाची अर्चना करतो. नागनाथ जे औंढा नागनाथ गाव आहे, तिथलं जे शिवमंदिर आहे, त्याच्या मंदिराच्या भिंतींवर अशा तऱ्हेने भैरवाच्या सुद्धा मूर्ती आहे. आणि त्याला शेंदूर फासलेला दिसतो, म्हणजे केव्हा तरी त्याची उपासना होत असावी. या उपासना मार्गात मेंदू, आतडी आणि महामासाच्या चरबीला अग्नीत हवन करीत असत. म्हणजे यज्ञ होता, पण त्यामध्ये हविषान्न न टाकता अशा तऱ्हेने ज्याला त्यांनी मारलं त्याचं मांस टाकत होते. आणि ब्राह्मणाच्या कवटीत सुरापान करीत असत. त्याचा जो उल्लेख सापडतो की ब्राह्मणांना मारल्यानंतर त्याच्या कवटीत ते सुरापान करत असत, दारू पित असत. अशा तऱ्हेचं वर्णन हे आपल्याला 11व्या शतकातल्या तंत्रसाधनेत अनेक ग्रंथात सापडतं. आणि त्या संप्रदायाच्या विरोधात महात्मा बसवेश्वरांनी बंड पुकारलं. म्हणजे विसोबा खेचरांना जो काही विचार मिळाला तो बसवण्णापासून मिळाला. आणि जी प्रबोधनाची चळवळ ही 11व्या शतकात निर्माण केली बसवण्णांनी, त्याला त्यांनी लिंगायत धर्म हे नाव दिलं. या धर्मात शैव संप्रदायातील सगळ्या कथा आणि पारंपरिक ज्या प्रथा आहेत त्यांना नाकारलं. या बसवेश्वरांच्या वचनातून हे दिसतं. तर ह्या वचनाचा उल्लेख आपण बसवण्णाचा देव या भागामध्ये पाहिला होता, म्हणून या ठिकाणी काही त्याची पुनरावृत्ती करत नाही. तर हे जे ठिकाण आहे आपल्या औंढा नागनाथ, हे अशा तऱ्हेने लिंगायतांच्या प्रभावाखालचं होतं. मी यासाठी एक लेख रिंगण नावाचं एक वार्षिक निघतं, त्याच्यामध्ये हा लेख दिला होता. आणि यामध्ये बसवण्णांचा हा विचार मांडला होता. तर षडुस्थळ नावाचा जो ग्रंथ आहे तो अशा तऱ्हेने आपल्या विसोबा खेचराने जो तयार केला, तो षडस्थळी षटस्थल सिद्धांत जो लिंगायतांचा आहे तो समजावण्याकरता केला होता. म्हणजे तो लिंगायत होता हे स्पष्ट होतं. आणि विसोबांनी मग तीर्थयात्रेबद्दलही आपलं मत मांडलंय. तीर्थयात्रेच्या विरोधात ते म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, हे जे तुकोबांचं वचन आहे त्यातही त्याचे पडसाद उमटले असतात. तुकोबांनी आपणास नामदेवापासून प्रेरणा मिळाली असं आपल्या भागात येऊन ठेवलं. त्यामुळे मग नाम्याचा तुका अशी एक म्हण तयार झाली. ज्ञानाचा एका ज्ञानेश्वराचा संप्रदाय एकनाथांनी वाढवला आणि नामदेवाचा संप्रदाय हा तुकारामांनी वाढवला, त्या प्रकारची एक म्हण तयार झाली. तर हा वार्ता नामदेवापासून प्राप्त झाला. म्हणजे लिंगायत धर्माचा वारसा विसोबा खेचराच्या माध्यमातून नामदेवाला प्राप्त झाला. त्यातून पुढे वारकरी संप्रदायाची जी उभारणी त्यांनी केली त्यामध्ये शिवाचं महत्व आहे, नाही असं नाही. तो वैष्णव संप्रदाय मानला जातो, पण विठोबाला आपण पाहिलं की यापूर्वी शिव म्हणून त्याची पूजा होत होती. ध्यानधारणेविषयी सुद्धा आणि योगाभ्यासातील तर पायऱ्यांविषयी विसोबाजी मतं मांडतात षडूसर या ग्रंथात, ते हठयोगी सिद्धाच्या अतिरेकी वर्तनाच्या विरोधातची प्रतिक्रिया होती. आणि तीर्थावळीच्या अभंगात आपल्याला एक कथा सांगितली जाते जी नामदेवाने लिहून ठेवली असं म्हणतात. त्यात एकदा त्याला तहान लागली, विहीर होती पण विहिरीला पाणी नव्हतं. तेव्हा मग ज्ञानेश्वर त्यांच्या सोबत होते या तीर्थावळीच्या प्रसंगात. तर तेव्हा त्यांनी हठयोग
आणि योग साधना केली आणि खालचं पाणी वर आलं, ते पाणी पिऊन घेतलं ज्ञानेश्वरांनी. पण रामदेवानी मात्र अशा तऱ्हेचा प्रकार न करता विठोबाचं नामस्मरण केलं, नामस्मरणाने पाणी आलं. ही भक्ती आणि योग, की हठयोग किंवा ही सिद्ध योग आहे, याच्या विरोधातला संघर्ष जो आहे तो तीर्थावरच्या अभंगात आपल्याला दिसून पडतो. तर अशा तऱ्हेने नाथ संप्रदायाची दीक्षा नामदेवांना देऊन विसोबाने त्याला जो नैतिकतेचा उपदेश केला, त्याचा प्रभाव नामदेव महाराज जेव्हा वारकरी संप्रदायात गेले, म्हणजे वारकरी संप्रदाय आधी होताच, वारी होतच होती विठोबाची, विठोबा होताच, पण नामदेवाचा प्रवेश झाल्यानंतर मात्र विठोबाचं महत्व जास्त वाढलं आणि वारकरी संप्रदायाचं महत्व सुद्धा वाढलं. एवढंच नव्हे तर वारकरी संप्रदायाला भक्ती मार्ग म्हणून नव्हे तर नीती मार्ग ठरवण्याचं काम संत नामदेवांनी केलं. गुरुसंस्थेचं महत्व या अभंगात त्यांनी सांगितलंय. तरी त्यांनी नीतिमार्ग महत्वाचा मानला आणि त्याचा प्रस्ताव वारकरी संप्रदायात वाढू दिला नाही. गुरु शिष्य हे जे नातं आहे ते काही नामदेवांनी फारसं वाढवलं नाही. आणि नामदेवाला मनात कोप धरू नये असा उपदेश विसोबांनी केलाय या अभंगात. तर त्यावरून नामदेवाच्या स्वभावाचा परिचय होतो. तो अतिशय कोपिष्ट किंवा शीघ्रकोपी असला पाहिजे. आणि उमेदीच्या काळात विसोबासारखा गुरु लाभल्यामुळे नामदेवाच्या आयुष्याचं सोनं साधलं. विसोबा खेचर अशा तऱ्हेने फार महत्वाचे संत होते, पण त्यांच्याबद्दल नकारात्मक माहिती यासाठी आपल्याला सापडते की लिंगायत धर्मातल्या ज्या तत्वज्ञानाचा स्वीकार त्यांनी षडुस्थळी ग्रंथाच्या आधारे केला होता, त्यामुळे मग लिंगायताचा विरोध ज्या ज्या लोकांनी केला त्यांनी विसोबाचा विरोध केला आणि विसोबाच्या विचारसरणीचं अनुकरण मात्र नामदेवानी केलं आणि आपल्या अभंगाची रचना केली. म्हणून शिव आणि देव, शिव आणि विष्णू या दोन्ही दैवतांबद्दल नामदेवाचा एक अभंग आहे, तो आपण पाहू. तर ते स्वतः म्हणतात, शिंप्याचे कुळी जन्म माझा झाला, परी गुंतला हेतू गुंतला सदा शिवी. रात्री माझी सिवी, दिवसा माझी सिवी, आरणुक जेवी नोहे कदा. म्हणजे रात्रंदिवस आम्ही शिवण्याचं काम करतो. शिवणे आणि शिव या दैवताचा इथे त्यांनी अनुप्रास किंवा आपण त्याला म्हणतो संदर्भ श्लेष साधलाय. सुई आणि सुतळी कात्री गज दोरा, मांडिता पसारा सदा शिवी. म्हणजे जो शिवाचा मी उपासक आहे, कारण मी शिवणाऱ्यापैकी आहोत. नामा म्हणजे सेवी, नामा म्हणे सेवी, विठोबाची अंगी म्हणून या जागी धन्य झालो. मी त्याला विठोबामध्ये शिव दिसला, म्हणून अशा तऱ्हेने आराध्य देवतामध्ये त्यांनी शिवाला विठोबामध्ये पाहिलं आणि दोघांमध्ये एकरूपता साधण्याचं काम केलं. हे अतिशय महत्वाचं. शैव आणि वैष्णव या दोन परस्पर विरोधी संप्रदायाचा संघर्ष संपवण्याचं काम नामदेवाने अशा तऱ्हेने केलं. तर म्हणून नामदेवाचं जे महत्व आहे ते वारकरी संप्रदायात खूपच महत्वाचं आहे. आणि विसोबा खेचर त्यांचे गुरु असल्यामुळे शैव आणि वैष्णव यांचा संघर्ष ते संपवू शकले, असं यातून दिसतं. या ठिकाणी मंगळवेढा हे जे गाव पंढरपासून साधारणतः 22 किलोमीटर अंतरावर आहे, तर त्या त्या गावात एक अशी एक संकल्पना, अशा काही समजुती आहे. तिथले लोक वैष्णव आहेत. ते वास्तविक ते शिवस्थान आहे. तर तिथे वैष्णव हा शब्द, शिवणे हा शब्द जो आहे तो वापरत नाही, ते वैष्णवली असं म्हणतात. म्हणजे चोळी शिवलीच्या ऐवजी चोळी वैष्णवली म्हणतात. म्हणजे शिवली म्हटलं की शिवाचं नाव येते. आणि अशी एक समजूत आहे, आम्ही ऐकलाय खूप वर्षापूर्वी, 40-50 वर्षापूर्वी कीर्तनकारांकडून, की तिथले जे शैव लोक होते ते सरळ न जाता, सरळ जाणे म्हणजे वैष्णव, ते आडवे झिगझॅग अशा पद्धतीने जात होते. आणि एक स्त्री वैष्णवाची असेल ती सारवण करायचं असेल तर आडवं सारवत नव्हती, उभं सारवायची. उभे आणि आडवे अशा तऱ्हेचा संघर्ष, अशा तऱ्हेचे शब्द अजूनही त्या ठिकाणी आहे. शैव आणि वैष्णवाच्या संघर्षाचे काही अवशेष अजूनही भाषेमध्ये शिल्लक आहे, परंपरेमध्ये शिल्लक आहे. पण हा संघर्ष नामदेवांनी संपवला आणि वारकरी संप्रदाय हा शिव आणि वैष्णव दोघांना स्वीकारणार आहे. वैकुंठ चतुर्दशी सारखा एक सण जो वारकरी संप्रदायात आहे, तो हा संघर्ष संपवण्याचं प्रतीक आहे. आपण केव्हा तर त्या सणाबद्दलही माहिती पाहू. इथे विसोबा केंद्राचा प्रभाव वारकरी संप्रदायावर जो पडला, त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण विसोबा केंद्राबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. जी माहिती आहे ती चुकीची आहे. एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.